नाशिक शहरातली पहिली महिला नागरी पतसंस्था होण्याचा मान मिळवणाऱ्या कल्याणी नागरी महिला सहकारी पतसंस्थेच्या नाशिक रोड शाखेच्या नूतन कार्यालयाचं आज उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमाला महापौर बाळासाहेब सानप प्रमुख पाहुणे म्हणून तर भाजपचे शहर चिटणीस गोपाळ पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। यावेळी कल्याणीच्या संचालकांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं। पतसंस्थेच्या संचालक ॲडव्होकेट अंजली पाटील यांनी यावेळी प्रास्ताविक केलं। मी सानप साहेबांना सांगू इच्छिते की ही जी वास्तू आहे ही वास्तू एक महिन्यापूर्वी जर आपण बघितली असती आणि आज जर बघितली त्याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे। इथं असलेले सर्व जे काही दुकानदार आहेत, इथं असलेले जे काही विक्रेते आहेत, इथं असलेले जे काही रिक्षा स्टँडवाले आहेत, या सगळ्यांना येणारे जे काही प्रश्न आहेत हे केवळ मला असं वाटतं छोट्याशा एकत्र बसूनही सुटण्यासारखे आहेत। आज आम्ही इथं आलो आहोत। शाखा तरी 4 वर्षापासून इथं चालत होती, तरी सुद्धा या वास्तूचे जे काही प्रश्न होते ते आम्ही शांतपणाने बसून सोडवलेले आहेत आणि आज आपण जे वरती जाऊन बघितलं ही वास्तू अतिशय सुंदर अशी झालेली आहे। सहकार क्षेत्रात कलुषित वातावरण असताना कल्याणी पतसंस्थेसारख्या संस्थांचं काम विशेष उल्लेखनीय ठरतं असं सांगून महापौरांनी यांच्या कामाचं कौतुक केलं। गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून शहरामध्ये बँक आणि पतसंस्था रोज जो विषय चालू आहे ते बघितलं आणि कल्याणी नागरी सहकारी पतसंस्था बघितली तर खूप अभिमानास्पद अशी पतसंस्था आहे। गेल्या 14 वर्षापासून या शहरात महिला म्हणून काम करत आहे। या पतसंस्थेच्या सर्व संचालकांना व कर्मचाऱ्यांना खरोखर धन्यवाद दिले पाहिजेत। आज बँके आणि पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवायला लोक आज माणसं तयार नाहीये, परंतु इथं मी बघितल्यानंतर 7 कोटी रुपये या संस्थेकडे ठेवी आहे। मी सुद्धा एक पतसंस्था चालवतो। या पतसंस्थेच्या संचालक मंडळाने जे काही नियम स्वतःला व सर्वांना लावून घेतले ते अतिशय आदर्श नियम आहे। या नियमाने जर इतरही पतसंस्था किंवा संस्था चालल्या तर संस्था डबघाईस येणार नाही। संस्थेच्या ठेवीदार आणि सदस्य महिला देखील मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या। अर्थकारणात महिलांना वाटा मिळवून देणाऱ्या जेंडर बजेटची सध्या देशाच्या पातळीवरती चर्चा सुरू आहे, पण अर्थकारणाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांना सक्रिय सहभाग मिळाला तर त्या सक्षमपणे ती जबाबदारी पार पाडू शकतात। हेच कल्याणी महिला पतसंस्थेच्या निमित्तानं नाशिकमध्ये सिद्ध झालंय।